भामरागड तालुक्यातील मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष भाकपतर्फे तहसील कार्यालय परिसरात बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 पासून बेमुदत लक्षवेधी धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली। नेलगुंडा ग्रामपंचायत अंतर्गत भटपर या आदिवासी बहुल गावाला आजही पक्क्या रस्त्याचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड सीमेजवळ असलेल्या भामरागड तालुक्यात स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांहून अधिक काळ लोटूनही अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। भामरागड मुख्यालयापासून सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या भटपर गावात 581 लोकसंख्या असून 120 कुटुंबे वास्तव्यास आहेत। मात्र या गावाला जाण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नसून फक्त पायवाटेवरूनच प्रवास करावा लागतो। पावसाळ्यात अनेक नदी नाले ओलांडावे लागतात, पण त्यावर पूलही नसल्याने नागरिकांचे हाल अधिकच वाढतात। या पार्श्वभूमीवर भाकपाने भटपर ते दर्भा आणि भटपर ते घोटपाडी या मार्गांचे पक्के रस्ते बांधकाम, आरोग्य व शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू करण्याच्या मागण्या केल्या आहेत। या संदर्भात जानेवारी 2026 मध्ये तहसील कार्यालयाला निवेदन देऊन 15 एप्रिल पासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। मागण्यांची पूर्तता न झाल्याने अखेर आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली। आंदोलन सुरू झाल्यानंतर काही तासातच उपविभागीय अभियंता बांधकाम SM दुर्गे यांनी तहसील कार्यालय गाठले। तहसीलदार किशोर बागडे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावून घेतले। यावेळी रस्त्याच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। संबंधित रस्त्याच्या कामासाठी सुमारे 4 कोटी रुपयांची आवश्यकता असून नवीन आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। प्रत्यक्ष कामाला जुलै-ऑगस्टपर्यंत सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। दरम्यान पावसाळ्यापूर्वी तात्पुरती उपाययोजना करून रस्ता सुकर करण्याची मागणी शिष्टमंडळाने लावून धरली। यावर उपविभागीय अभियंता दुर्गे यांनी कार्यकारी अभियंता सरदार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। तसेच शिष्टमंडळाला गडचिरोली येथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले। तहसीलदारांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अहेरी आगारातील अधिकाऱ्यांनाही चर्चेसाठी बोलावले। भटपर मार्गाचा सर्वेक्षण करण्यासाठी उद्या सकाळी ST बस पाठवण्यात येणार असून मार्ग योग्य असल्यास त्वरित बस सेवा सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले। दरम्यान आंदोलनस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। प्रशासन या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते आणि त्या कधी पूर्ण होतात याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे। या आंदोलनात भाकपाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य सूरज जक्कुलवार यांच्यासह भटपर गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। सर्वांना नमस्कार। आज दिनांक 15 एप्रिल 2026 पासून तहसील कार्यालय भामरागड समोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत। आमचे प्रमुख मागण्या भटपार ते दर्भा आणि भटपार ते घोटपाडी चा रस्ता बनला पाहिजे। आज देश स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष होत आहे, पण या आदिवासींना कडे विकास करण्यासाठी शासनाचे लक्ष नाही। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा लक्षवेधी आंदोलन इथं करत आहोत। धन्यवाद। भटपार येथील नागरिकांनी विविध समस्यांबद्दल तहसील कार्यालयाला निवेदन दिलेली होती। त्यामध्ये 3 मागण्या मुख्यतः होत्या। 2 मागण्या ह्या उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांच्या विभागाशी संबंधित होत्या। तसेच एक मागणी ही आगार प्रमुख अहेरी यांच्याशी संबंधित होती। उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांच्या ज्या 2 मागण्या आहेत त्यामध्ये भटपार परिसरामध्ये रस्त्याची नवीन रस्ते तयार करणे आणि सोबत भटपार परिसरामध्ये STची वाहतूक करणे अशा त्या मागण्या होत्या। त्या अनुषंगाने आज संबंधित शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली। चर्चेच्या वेळी उपकार्यकारी अभियंता श्री दुर्गे येथे हजर आहेत। सोबतच ST महामंडळाचे सुद्धा नियंत्रक येथे हजर आहेत। श्री दुर्गे यांनी भटपार परिसरात नवीन जे रस्ते मंजूर करायचे आहेत त्याबद्दलचा 4 कोटी रुपयाचा आराखडा तयार केलेला आहे आणि चालू वर्षी नियोजनामध्ये त्याला समाविष्ट केलेला आहे। सोबतच ST महामंडळाचे प्रतिनिधी यांनी आश्वासन दिलेले आहे की भटपार परिसरामध्ये ST सुरू करण्याकरता उद्या सर्वेक्षण होणार आहे। त्या अनुषंगाने पुढे तिथे ST सुरू करायचे किंवा नाही याचा निर्णय उद्या होणार आहे।